श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण अस्तरचा बॅक पार्ट कसा तयार करायचा अस्तरच्या ब्लाऊजचा ते बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, साडीचा कपडा घेतला आपण, तो सवासा घेतला आहे आणि त्याच्यावरती अस्तरचा कपडा ठेवला आहे. असे व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे. त्याला टीप मारून झाल्यानंतर आपल्याला दाबटीप घ्यायची आहे. दाबटीप आपली अस्तरच्या कपड्यावर आली पाहिजे. अशा पद्धतीने दाबटीप मारून घ्यायची आहे. दाबटीप मारून झाल्यानंतर आपल्याला ते दुमडून घ्यायचं आहे व्यवस्थित असं, आणि त्याच्यानंतर वर एक टीप मारून घ्यायची आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ बघत राहा. अशी व्यवस्थित टीप मारून घ्यायची. हा बॅक पार्टचा व्हिडिओ आहे. पूर्ण व्हिडिओ स्टिचचा मी टाकलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता चॅनलवर. आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता टीप मारून झाल्यानंतर वरचं सगळंच बॅक पार्ट तयार करतो आहे आपण. अशा पद्धतीने सरळ कपडा सगळीकडे व्यवस्थित हात ठेवून असं टीप मारून घ्यायची आहे. कुठेही कपड्याचा घोळ नाही झाला पाहिजे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्यासारखं जर तुम्ही व्यवस्थित टीप मारून घेतली तर तुमचा कुठेही ब्लाऊजला अस्तरचा कपड्याचा फुगा येणार नाही आहे. अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण टीप मारून घ्यायची आहे सगळीकडून. बघू शकता एकदम छान अशी टीप आली आहे आपली. आता आपण एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घेऊयात. अस्तरचा कपडा कट करून घेऊ. व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. गळ्याच्या साईडला थोडं हळू करा. गळ्याच्या साईडचं व्यवस्थित दमाने घ्यायचं आहे. अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही कटिंग करून घ्या. आता आपण डाच घेणार आहोत. पाठीचे डाच आहेत ते घेणार आहोत. तर आपला डाच 4 इंच असणार आहे आपल्या डाचची रुंदी. तर बघा, मध्यभागी खूण करून घ्यायची आपल्या कपड्यावरती आणि 4 इंचावरती खूण करून इकडून अर्धा इंच इकडं अर्धा इंच अशी खूण करून घ्यायची. उंची 4 इंच घ्यायची आहे डाचची. उंची कमी जास्त होते, गळा जास्त असेल तर कमी डाचची उंची असते. अशा पद्धतीने आपल्याला 4 वर खुणा करून घ्यायच्यात आणि डाच कसं बघा दाखवते व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित. अर्धा इंच जी आपण खूण केली आहे तेवढाच डाच घ्यायचा आहे क्रॉसमध्ये आणि डबल टिप मारून घ्यायची. अशा पद्धतीने डाच मारून घ्यायचे. दुसरा पण डाच व्यवस्थित घ्यायचा आहे आपल्याला. क्रॉस घ्यायचं आहे. फिनिशिंग छान दिसते बॅक साईडला. हे ब्लाऊज छान दिसतो आपला डाच व्यवस्थित आले तर. बघू शकता किती छान डाच आला आहे. फिनिशिंग ही छान आलेली आहे. अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो.